नमस्कार मंडळी, आज आपण बघत आहोत शेवग्याच्या फुलांची भाजी। ज्या प्रकारे शेवग्याच्या शेंगांची, शेवग्याच्या पाल्याची भाजी केली जाते, त्याच प्रकारे शेवग्याच्या फुलांचीही भाजी केली जाते। ही भाजी पचनशक्ती सुधारण्यास अतिशय उपयुक्त आहे। त्याचसोबत डायबिटीजवाल्यांसाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे। तर हे आहे आमचे शेवग्याचे झाड आणि ते जरासे हलवले की ही अशी फुले पडलेली मिळतात। भाजी करण्यापूर्वी सर्वात आधी ही फुले पाण्यात धुवून घ्या। धुताना त्या पाण्यात जराशी हळद आणि मीठ टाका। त्यामुळे काय होते, जर यात काही कीटक किंवा काही धूळ असेल तर ती निघून जाते। स्वच्छ धुवून या फुलातले पाणी निथळून घ्या। चला तर मग बघूया या शेवग्याच्या फुलांची भाजी कशी बनवायची ते। तर मी ही भाजी आज लोखंडाच्या तव्यावर परतून करणार आहे। लोखंडाच्या तव्यावर भाजीला एक छान टेस्ट येते। तर सर्वात आधी गॅसवर लोखंडाचा तवा गरम करून घ्या। त्यात घाला तेल आणि तेल गरम झाले की त्यात घाला ठेचलेला लसूण हलकासा परतून घ्या आणि त्यात घाला बारीक चिरलेला कांदा। या भाजीला बऱ्यापैकी कांदा लागतो। कांदा घातल्यावर त्यावर चवीपुरते मीठ टाका, म्हणजे काय होतं, कांदा लवकर भाजतो। शेवग्याच्या फुलांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते। तुम्ही पण ही शेवग्याच्या फुलांची भाजी नक्की ट्राय करा। आता यात टाका आले लसूणची पेस्ट आणि छानपैकी परतून घ्या। तर आता आपण घालूया मसाले। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला। सर्व मसाले छानपैकी परतून घ्या। आता मसाले छान परतून झालेले आहेत। आता यात घाला एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटो जरासा परतून घ्या। टोमॅटो परतून झाला की त्यात घाला शेवग्याची फुले। आता ही शेवग्याची फुले या मसाल्यात छानपैकी परतून मिक्स करून घ्या। शेवग्याची फुले अतिशय सॉफ्ट आणि डेलिकेट असतात, त्यामुळे त्यांना जास्त शिजवावं लागत नाही। आता या भाजीवर पाण्याचा एक हपका मारा आणि वर झाकण ठेवून 1 मिनिटाची वाफ काढा। ही भाजी ना एका वाफेवरच शिजते, त्यामुळे जास्त शिजवत राहायची गरज पडत नाही। झाकण काढल्यावर भाजी जराशी ढवळून घ्या आणि यात घाला चवीला बॅलन्स करण्यासाठी एक छोटासा गुळाचा खडा आणि पुन्हा एकदा भाजी छानपैकी ढवळून घ्या। आता या भाजीची चव अधिकच वाढवण्यासाठी यात घाला किसलेले ओले खोबरे आणि त्यासोबतच चिरलेली बारीक कोथिंबीर आणि ही भाजी छानपैकी ढवळून घ्या आणि जोपर्यंत भाजीचा चरचर असा आवाज येत नाही तोपर्यंत ही भाजी ढवळत राहा आणि त्यानंतर गॅस बंद करा। तर मंडळी, आपली अतिशय गुणकारी, अतिशय चविष्ट अशी शेवग्याच्या फुलांची भाजी तयार आहे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही आवडेल अशी ही भाजी तुम्ही भात, चपाती, भाकरी कशासोबतही खाऊ शकता। तुम्ही पण ही शेवग्याच्या फुलांची भाजी नक्कीच ट्राय करा आणि कोकणातील पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझा YouTube चॅनल खमंग मराठीला सबस्क्राईब करा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर पण करा। पुन्हा एकदा नव्याने भेटू अशाच एका कोकणातील पारंपरिक रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा। धन्यवाद।